तर मोठी बातमी आहे, जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली सुरू झाल्यात। 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। मागासवर्गीय आयोगाची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडेल। सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत उद्याच्या बैठकीत आढावा घेतला जाईल। नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण सुरू होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक आहे आणि जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन आणि त्याआधीच या हालचाली वाढल्यात। नक्कीच जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। त्यापूर्वी मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचा मागासलेपणाचा सर्वे पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। उद्या तातडीची बैठक पुण्यात होणार आहे। एक सॉफ्टवेअर अपडेट डेव्हलप केलं जात आहे आणि प्रत्येक सर्वेअरकडे लॅपटॉप दिलं जाणार आहे। त्यामुळे डेटा ॲनालिसिस करणं सोपं होणार आहे। साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सर्वे सुरू होईल अशी माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतोय। जवळपास 15 दिवस हे काम चालणार आहे। गोखले इन्स्टिट्यूट मार्फत हा संपूर्ण सर्वे केला जाणार आहे। राज्यातली महसुली आणि इतर डिपार्टमेंटची जी यंत्रणा आहे ती यासाठी राबवली जाणार आहे। त्यामुळे प्रयत्न केले जाणार आहे ना, जो मराठा समाजाचा आकडा सांगितला जातोय त्याच्या 1% म्हणजे सॅम्पल सर्वे केला जाणार आहे आणि तो डेटा जो आहे तो राज्य सरकारकडे सबमिट केला जाणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः हा सर्वे सुरू होईल असं सांगितलं जात आहे। जवळपास 15 दिवस हा सर्वे चालेल। म्हणजे 20 तारखेच्या आत कसंही करून सर्वे पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो मागासवर्गीय आयोगाकडून केला जाणार आहे। जेव्हा मागासलेपणाचा डेटा सरकारकडे राहील तेव्हा पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्याशी बार्गेनिंग करून ती तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून केला जाऊ शकतो। नक्कीच गजानन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।